नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मेघना इन्फ्राकॉन डिक्लेअर 1:1 बोनस सेट्स रेकॉर्ड डेट फॉर शेअर होल्डर इलिजिबिलिटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या बोनस शेअरला देण्यासाठी मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, ट्यूजडे 8 जुलै 2025. चला आता बोलूया ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वन प्लस पार्टनर्स विथ ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स टू मॅन्युफॅक्चर IoT डिव्हाइसेस इन इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वन प्लसने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अनाउन्समेंट केली आहे. कोणासोबत? ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत. आणि मित्रांनो, ही कंपनी ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप कशासाठी होणार आहे? तर इंडियामध्ये वन प्लसचे प्रीमियम इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT प्रोडक्ट्सचे लोकली मॅन्युफॅक्चरिंगसाठी. चला आता बोलूया ग्रीन एनर्जी स्टॉक गणेश ग्रीन भारत लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ग्रीन एनर्जी स्टॉक हिट्स अप्पर सर्किट आफ्टर ऑर्डर रिवाइसेस टू ₹620 कोटी फॉर सोलार मॉड्यूल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गणेश ग्रीन भारत लिमिटेड या कंपनीला झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड गुजरात कडून 378.75 मेगावॅटच्या सोलार PV पॅनेल्स मॉड्यूल्सच्या सप्लायसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे ₹620.64 कोटी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर गणेश ग्रीन भारत लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक पोहोचला आहे 1,173.6 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF अचीव ₹11,000 कोटी सेल्स इन 1 वीक फॉर लक्झरी प्रिवाना नॉर्थ प्रोजेक्ट. तर मित्रांनो, DLF लिमिटेडने फक्त एका वीकच्या अंदर प्रिवाना नॉर्थ येथे 1,164 युनिट्सच्या बुकिंगसोबत 11,000 कोटी रुपयांची सेल्स अचीव केली आहे. आणि मित्रांनो, DLF लिमिटेडचा प्लान आहे मुंबई आणि गोवा येथे आपले प्रोजेक्ट्स लवकरच लॉन्च करून 5 ते 7,500 कोटी रुपयांची सेल्स जनरेट करणे नेक्स्ट क्वार्टरमध्ये. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T सेक्युअर लँड इन गुजरात फॉर ग्रीन हायड्रोजन अमोनिया प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, L&T लिमिटेडने गुजरातमध्ये लँड सेक्युअर केला आहे. कशासाठी? ग्रीन हायड्रोजन अमोनिया प्रोजेक्ट्ससाठी. आणि मित्रांनो, हा क्लीन एनर्जी सोर्सेसकडे एक इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे L&T लिमिटेड रिन्युएबल बिझनेसमध्ये आपला बिझनेस एक्सपांड करत आहे. चला आता बोलूया डाबर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डाबर लॉन्चेज डिजिटल फर्स्ट वेलनेस ब्रँड सियन्स इन न्यूट्रास्युटिकल्स फॉरेज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो,
डाबर इंडिया लिमिटेडने डायरेक्ट टू कन्झ्युमर वेलनेस ब्रँड स्विन्स लॉन्च करून न्यूट्रास्युटिकल्स सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे डाबर इंडिया लिमिटेड आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस acquire full ownership of Jio Payments Bank from SBI for rupees 104.54 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 4 जूनला मिळाल्या मंजुरी नंतर SBI कडून जिओ पेमेंट्स बँकचे 7.91 कोटी इक्विटी शेअर, ज्याची व्हॅल्यू आहे 104.54 कोटी, हे ॲक्वायर केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने रिमेनिंग 51% हिस्सेदारी जिओ पेमेंट्स बँकमध्ये SBI कडून ॲक्वायर केली आहे. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची जिओ पेमेंट्स बँक ही होली ओन सबसिडरी कंपनी बनली आहे. आणि मित्रांनो, होली ओन सबसिडरी कंपनी म्हणजे आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची जिओ पेमेंट्स बँकमध्ये 100% हिस्सेदारी झाली आहे. आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, डेसॉल्ट एव्हिएशन रिलायन्स इन्फ्रा टू बिल्ड फाल्कॉन 2000 बिझनेस जेट्स इन इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डेसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स एरो स्ट्रक्चर लिमिटेडने पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इंडियामध्ये फाल्कन 2000 बिझनेस जेट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. आणि मित्रांनो, या पार्टनरशिप नंतर पहिल्यांदा असे होत आहे की डॅसॉल्ट एव्हिएशन फ्रान्सबाहेर फाल्कन 2000 जेट्स बनवत आहे. आणि मित्रांनो, बिझनेस जेट्स मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, कॅनडा, ब्राझीलनंतर आता इंडिया ही अशी कंपनी बनणार आहे जी बिझनेस जेट्स बनवत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.